तर आज आपल्या कुट्टी मशीनचा घेरच बाद झाला. तर जय श्रीराम भावांनो आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. काही धारातून काढायला झाल्यानंतर कुट्टी मशीन चालू करायला बघतोय तर चालूच होईना, कारण घेर बाद झालता. मग सगळ्यात आधी घेर बॉक्स खोलला, त्यानंतर समजलं की फॉरवर्ड बंद पडलेला आणि रिव्हर्स तेवढा चालू होता. मग काय त्याला ठेवला तिकडे साईडला आणि काढली की आपली इळती आणि वैरण कट करायला चालू केली इळतीवर. तुम्हाला तर माहिती आहे की कटरला काय तर झालं तर आपल्याकडे इळती आहे. सगळ्यात पहिला वैरण कट करून टाकली, झाप करून सगळ्या गोरांना. मग लगेच आवरून तयार झालो बघा, कारण गिअर बॉक्स बंद पडलाय म्हटल्यावर कटर काय चालू होत नाही. त्यासाठी जायचं होतं डपळापूरला. मग काय लगेच आपली राधा घेऊन झप्प करून गेलो डपळापुरात. डपळापुरात जाऊन इकडे तिकडे न फिरत बसता गेलो सगळ्यात पहिला दुकानात. तिथं जाऊन गिअर बॉक्स त्यानं घेतला आणि त्यानंतर समजले की आपल्या कटरचा पट्टा पण बाद झालाय. ते दोन्ही पण घेऊन त्यांचं बिल त्यांनी देऊन आपले राधा घेऊन चाललो. गिअर बॉक्स आणि पट्टा घेऊन चाललेलो. तेवढ्यात आठवलं की प्लायवूडच्या दुकानात पण आपलं थोडंच काम आहे. लगेच गेलो बघा श्रेयस प्लायवूडला. आणि भावनो तुम्हाला यांच्यापाशी एकदम स्वस्तात मस्त घरासाठी प्लायवूडचे साहित्य लागणार भेटल तुम्हाला. त्यांचा पत्ता आहे जत सांगली रोड, डफळापूर, सिद्धी मॉलच्या बाजूला. तुम्ही पण नक्कीच व्हिजिट करा आणि एकदम खतरनाक डिझाईनचे दरवाजे व इतर साहित्य मिळेल तुम्हाला. आणि रेटचा विषय म्हणला तर मार्केट पेक्षा एकदम स्वस्त मध्ये येतो, तुम्हाला सर्व साहित्य मिळून जाईल. मग भावानं वाट कसली बघता या की श्रेयस प्लायवूडला. तिथलं पण सगळं आपलं काम आवरलेलं. जाताना आपल्याला दोन हायस्कूलची मुलं दिसली, त्यांना लिफ्ट दिली. तिथनं त्या दोघांना गाडीवर बसून त्यांच्या जिथं सायकल होत्या तिथं नेऊन सोडलो. आणि आता इथनं मी जातो घरला आणि तुम्ही पण जाता जाता एक काम करा की आपल्या भावाला फॉलो तेवढं करून घ्या. भेटू नवीन ब्लॉग मध्ये. धन्यवाद.